हॅलो, गुड मॉर्निंग. नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे. सर्वजण कसे आहात? तर मजेतच असणार आहेत. आज होती कार्तिक पौर्णिमा, तर या निमित्त मला तुमच्यासोबत हा मोठा ब्लॉग शेअर करूया म्हटलं. बरेच दिवस झाले लॉंग व्हिडिओ काही येऊ शकला नाही, कारण माझी पण तब्येत ठीक नव्हती आणि अद्विलासुद्धा बरं नाही आहे. त्यामुळे आज तरी तुळशी विवाह होता, तर हा ब्लॉग नक्की तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं. अशा प्रकारे छान तुळशीची मांडणी वगैरे केली होती आणि अशी छान लग्नाची तयारी वगैरे करून घेतली. आणि ताईंनी छान स्वस्तिक काढलं होतं या दुपट्ट्यावर, कारण हा मधामध्ये पकडायचा होता कृष्ण आणि तुळशीच्या. अशा प्रकारे छान स्वस्तिक वगैरे काढून घेतलं आणि अद्वीच्या असं मला मस्त चालू होतं आणि मारणंसुद्धा सुरू होतं. अशा प्रकारे छान तुळशीची ओटी भरून घेतली. बोर भाजी आवळा वगैरे छान अर्पण केलं तुळशीला, हळदी कुंकू वाहला आणि स्वतःलासुद्धा लावून घेतलं. अशा प्रकारे छान आणि जी वस्त्रमाळसुद्धा केली होती मी, तीसुद्धा वाहून दिली कृष्णाला, तुळशीला. अशी वस्त्र केले होते आणि वस्त्रसुद्धा बनवले होते मी तुळशीसाठी. असे छान वाहून घेतले आणि छानपैकी नमस्कार वगैरे करून घेतला. आणि नंतर अद्वीच्या बाप्पाला तयारी करायला सांगितली, कारण त्यांच्या हातूनच कृष्णाचं छानपैकी स्नान करायचं होतं पंचामृताने. असं छानपैकी ते आले होते. आणि नंतर असं दिदीचं बघू शकता तुम्ही, दिदी किती छान खेळती आहे आणि अशा प्रकारे ती ओवाळत होती. आणि छान अशा प्रकारे अद्वीच्या बाप्पाच्या हातून कृष्णाचं छान हे स्नान करून घेतलं होतं पंचामृताने. आणि सर्वात पहिले आपल्याकडे कोणतीही पूजा करायची असली तर गणपतीची पूजा आवर्जून नक्की करतात सर्वात पहिले. त्यापासून गणपतीपासून सुरुवात केली होती. सगळ्यात पहिले गणपतीला छान पंचामृताने स्नान केलं, नंतर कृष्णाला सुरुवात केली, नंतर कृष्णालासुद्धा स्नान केलं. आणि अशा प्रकारे छान कृष्णाला वस्त्र वगैरे घालून घेतले होते आणि त्याचा साज वगैरे तयारी करून घेतली होती. नंतर या ताईने अक्षतासुद्धा वाटप केल्या होत्या सर्वांना. अशा प्रकारे छान. आणि नंतर लग्नाला लगेचच सुरुवात होणार होती. आणि असं मी यूट्यूबवर मंगलाष्टिका तर कोणालाच काही येत नव्हत्या, तर मी यूट्यूबवरच स्टार्ट केल्या. यूट्यूब सुरू केलं आणि त्यावर मंगलाष्टिका सुरू केला. आणि अशा प्रकारे किती छान वाटत होतं. आणि खरंच असं तुळशीचा जसा विवाह आपला जसा होतो तसाच तुळशीचा एवढं छान प्रसन्न वाटत होतं. आणि छान आरती वगैरे करून घेतली. नंतर मंगलाष्टिका वगैरे झाल्या आणि छान तुळशीची आरती केली आणि गणपतीची सुद्धा आरती केली. अशा प्रकारे ओवाळून वगैरे घेतलं. नंतर धूप दीप दिला, कापूर वगैरे जाळून घेतला. आणि लेकरांच्या जे फटाक्यांच्या मस्त्या चालू होत्या, आम्हीसुद्धा दोघांनी असं छान ओवाळून घेतलं. आणि मध्येच अद्दूलासुद्धा दिसलं, तोहीसुद्धा आला. आणि अशा प्रकारे छान हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं ताईंना वगैरे. आणि जेंट्सला पण असं छान ओवाळून वगैरे कुंकू वगैरे लावून घेतलं. आम्हीसुद्धा एकमेकींना कुंकू लावलं. नंतर असं संध्याकाळी जेवायचा टाईम झाला होता आणि फार उशीर होऊन गेला होता. तुळशीचे लग्न म्हटलं तर काहीतरी कार्यक्रम म्हटल्यावर खूपच उशीर होऊन जातो. नंतर मी अशा पोळ्या वगैरे करून गेली होती आणि अद्वीचे पप्पा बोलले, आज उशीर झाला त्यामुळे तू काही भाजी वगैरे काही बनवू नको, मीच विकतच घेऊन येतो आज. आणि तसा उशीर पण झाला होता. आणि तसंच आम्ही पनीरची भाजीसुद्धा बोलवली होती. मग नंतर असं आरती वगैरे करून घेतली, तुळशी विवाहाचा समापन झाला. नंतर असं छानपैकी आरती केली. नंतर जेवायला जायचं होतं आणि सध्या असं पूर्ण आवरून घेतलं. आणि अद्वीचं तुम्ही बघू शकता त्या काकूंसोबत कशी फुलझडी वगैरे तयार करणं चालू होती. आणि असा होता आमचा दिवस. आणि जेवायला गेलो आणि असा होता आमचा दिवस. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.